योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील निधी लवकरात लवकर पोहोचवला जाईल असे महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले। सोमवारी चित्रदुर्गमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री म्हणाल्या की आतापर्यंत 11 महिन्यांच्या निधीचा वितरण झाला असून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा निधीही लवकरच वितरित केला जाईल। काही तांत्रिक कारणांमुळे एकाच वेळी सर्व निधी वितरित होत नाही। 1 वर्षात योजनेसाठी 25,000 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या। 2 ತಿಂಗಳು ಜುಲೈ ಮತ್ತು ಆಗಸ್ಟ್ ಶುರು ಮಾಡ್ತೀವಿ। ತಾಂತ್ರಿಕ ದೋಷ ಆಗುತ್ತೆ ಯಾಕಂತಂದರೆ ಒಂದು ವರ್ಷದಲ್ಲಿ 25,268 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಯನ್ನು ನಾವು ಮನೆ ಮನೆಗೆ ತಲುಪಿಸ್ತೀವಿ ಅಂತಂದರೆ ಇದು ಸುಲಭದ ಕೆಲಸ ಅಲ್ಲ। 1,000 ಕೋಟಿ 2,000 ಕೋಟಿ ಹಣ ರೈತರಿಗೆ ಸಬ್ಸಿಡಿ ಹಣ ಬಿಡುಗಡೆ ಆಗಲಿಕ್ಕೆ 6 ತಿಂಗಳು 7 ತಿಂಗಳಾಗುತ್ತೆ ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತು। ಅಂಥದ್ರಲ್ಲಿ 25,268 ಕೋಟಿ ಒಂದು ವರ್ಷದಲ್ಲಿ ನಾವು ಇಷ್ಟು ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಕಳಿಸಿದ್ದೀವಿ ಅಂತಂದರೆ ಡೈರೆಕ್ಟಾಗಿ ಕಳಿಸಿದ್ದೀವಿ ಅಂತಂದರೆ ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ನಮಗೆ ಎಷ್ಟು ಆಶ್ಚರ್ಯವನ್ನು ಕೊಡಬೇಕು। ನಮ್ಮ ಮಾತಿಗೆ ನಾವು ಯಾವತ್ತೂ ತಪ್ಪೋರಲ್ಲ। ಈ 2 ತಿಂಗಳ ಹಣವನ್ನು ಕೂಡ ಶೀಘ್ರದಲ್ಲೇ ಅವರ ಅಕೌಂಟ್ಗೆ ಕೊಡ್ತೀವಿ। आम्ही स्थिर आणि जनतेच्या हिताचे सरकार चालवत आहोत। जनतेच्या आशीर्वादाने आलेले सरकार कोणतेही अस्थिर करणाऱ्या प्रयत्नांना तोंड देईल। भाजप आणि जेडीएस यांची मैत्री फक्त राजकीय किचकटपणासाठी असल्याचे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले। राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव।